नमस्कार, मी सविता किचन शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेलसारखा डोसा। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी मी रोजच अपलोड करत असते। आता रेसिपीला सुरुवात करूया। आपण डोसा बनवताना ज्या छोट्या छोट्या चुका करतो त्या कशा टाळाव्यात हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सुरुवातीला आपण डोशासाठी लागणारं साहित्य बघू। येथे मी 4 वाटी तांदूळ, 1 वाटी पोहे आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। पोहे आणि उडदाची डाळ ज्या वाटीने घेतले त्याच वाटीने 4 वाटी तांदूळ निवडून घेतलेले आहेत आणि ही डाळ आणि तांदूळ आपल्याला 7 ते 8 तास भिजवून ठेवायचे आहेत। 7 ते 8 तास झाल्यानंतर हे डाळ आणि तांदूळ आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहेत। यानंतर पोहे सुरुवातीला कोरडे आणि त्यानंतर पाणी टाकून मिक्सरला लावून ते देखील या बॅटरमध्ये ॲड करून घेतलेले आहेत। यासोबतच यामध्ये 1 चमचा बेसन पीठ आणि चवीनुसार मीठ टाकून हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि 1 चमचा साखर देखील ॲड करून घ्यायची आहे। पुन्हा एकदा चमच्याच्या साहाय्याने हे सर्व मिश्रण एकजीव करून 7 ते 8 तास फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे। तुम्हाला जर इन्स्टंट डोसे करायचे असतील तर या ठिकाणी खाण्याचा सोडा टाकून तुम्ही डोसे तयार करून घेऊ शकता, पण मी फर्मेंट करून घेतलेला आहे। येथे 7 ते 8 तास झाल्यानंतर आपलं मिश्रण फर्मेंट झालेलं आहे आणि आपल्याला आता डोसे करून घ्यायचे आहेत। डोसे करताना मी या ठिकाणी चमच्याच्या साहाय्याने तव्याच्या मध्यभागी बॅटर ओतून चमच्याच्या साहाय्याने गोल गोल फिरवत डोसा पसरवून घेतलेला आहे। डोसा करताना तव्याला जास्त तेलाचा वापर करू नये, जास्त तेल लावल्याने डोसा व्यवस्थित पसरवता येत नाही। अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा कुरकुरीत डोसा येथे तयार झालेला आहे। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।